मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ। पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं। मुंबई गुजरातींच्या हातात सोपवायची नाही, मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट। खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट। मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्यात, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही, त्याची ताकद कुठे राहिली नाही। शरद पवारांचं विधान। फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची दुसरी इनिंग सुरू। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्येही महायुतीच हंडी फोडणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। भाजपच्या गणेश नाईकांनी डिवचलं, तर जनतेनं कामावर मतदान केल्यानं 232 आमदारांची हिस्ट्री केली। शिंदेंचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंना लॉटरी नाही, मटका लागला होता। मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीत बसलेत। गणेश नाईकांच्या विधानावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया। सांगलीतल्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली। एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही। वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी झुकत नाही। जयंत पाटलांचा अजितदादांना टोला। आमची विचारधारा शिव शाहू फुले आंबेडकरांची, त्यात तडजोड नाही। अजित पवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर। तुमचं भाषण पाहून डोक्यात सनक गेली, असंही दादांचं वक्तव्य। अजितदादांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला विसरलेत। अजित पवारांसमोर रोहित पवारांची टोलेबाजी। अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झाला। जयंतराव, त्याला विचारा किती मतं पडली। अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं, तर 1200 मतांनी आलो, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही। रोहित पवारांचं दादांना उत्तर। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं। भविष्यात कुणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा। निवडणूक आयोगाचा टीकाकार पक्षांना सल्ला। उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तर देणार। मुंबईत 2 गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, तर आतापर्यंत 95 गोविंदा जखमी असल्याची माहिती। 19 जणांवर उपचार सुरू, उर्वरित 76 जणांना डिस्चार्ज। मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीची धूम। पहिल्या 10 थरांचा विश्वविक्रम मोडत कोकणनगर गोविंदा पथकाला 25 लाखांचं बक्षीस, तर जय जवान पथकाकडून 3 वेळा 10 थरांची हॅट्रिक। मुंबई ठाण्यात दहीहंडीत गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटींची हजेरी। नृत्यांगना गौतमी पाटीलसह राधा पाटीलच्या तालावर तरुणाई थिरकली। बायको नांदायला येत नसल्यानं बापानं 4 मुलांसह जीवन संपवल्याचं पाहायला मिळत आहे। मुलांना विहिरीत ढकलून बापाची आत्महत्या। अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातील धक्कादायक घटना। 3घांचे मृतदेह बाहेर काढले, 2घांचा शोध सुरू। पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर। पूरस्थितीमुळे मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला। माहूर आणि धनोडा दरम्यानचा पूल पाण्याखाली। पैनगंगा नदीच्या पुलावर पोलिसांचा बंदोबस्त। खराब रस्त्यामुळे आक्रमक विद्यार्थ्यांना सरपंचाच्याच गाडीवर चिखलफेक। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ गावातील घटना। चिखलात गाडीतून उतरताना सरपंचाची चांगलीच तारांबळ।